नमस्कार, मी अजित चौगुले. महाराष्ट्र दर्पणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या चालू असल्याचं आपण पाहतोय. उमेदवार मात्र आपल्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. आपण आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 टील नगर चिखली या परिसरातून ग्राउंड रिपोर्टिंग घेत आहोत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बिरुदेव मंका मोठे आपल्या प्रचारात सध्या व्यस्त असल्याचे चला तर त्यांच्या प्रचाराचा आढावा जाणून घेऊयात त्यांच्याकडून. ग्राउंड रिपोर्टिंग या विशेष कार्यक्रमात आज आपण प्रभाग क्रमांक 1 मधून पाटील नगर चिखली या परिसरात आहोत. हा प्रभाग क्षेत्रफळानं आणि मतदानानं खरंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सर्वात मोठा प्रभाग आहे. त्यामुळे प्रचार करत असताना अनेक उमेदवारांची खरंतर दमछाक होत आहे आणि आपण पाहतोय सकाळी 9ला चालू केलेला प्रचार संध्याकाळी 9 वाजेपर्यंत हे उमेदवार करत असताना मोठी कसरत घेत असल्याचं आपण पाहतोय. आज आपल्यासोबत ग्राउंड रिपोर्टिंग करत असताना प्रभाग क्रमांक 1 मधील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार बिरुदेव मोठे हे आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून खरंतर प्रचाराचा आढावा आपण जाणून घेणार आहोत. मोठे साहेब, खरं तर आपण पाहतोय हा प्रभाग क्षेत्रफळाने आणि मतदान संख्येने सुद्धा खूप मोठा आहे. प्रचार करत असताना कोणत्या अडचणी येत आहेत आणि प्रचार कसा चालू आहे? प्रचार चांगल्या पद्धतीने चालू आहे. आम्ही घरोघरी लोकांना भेटी देतोय आणि सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत प्रचार चालू आहे आणि चांगला रिस्पॉन्स आहे लोकांचा. क्षेत्रफळानं खूप मोठा आपला प्रभाग आहे, तर प्रचाराला वेळ लागतोय असं वाटतंय का तुम्हाला, किंवा प्रचारासाठी कमी वेळ दिला असं वाटतं? नाही, प्रचाराला कमी वेळ भेटला आहे आणि पण आम्ही प्रयत्न सगळ्यांना होम टू होम भेटण्याचा प्रयत्न करतोय. सध्या प्रतिसाद कसा आहे नागरिकांचा प्रतिसाद श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमाग खूप मोठा प्रतिसाद आहे. सगळ्या लोकांनी असे थांबवून भेटतात, बोलतात की बाबा तुम्ही चांगलं काम करताय असं बोलतात. आपण पाहतोय की खरं तर प्रभाग 1 मधलं चित्र स्पष्ट होत असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेस महिला आपला तर पॅनल पूर्ण नाही. इतर भाजप आणि राष्ट्रवादी सोडलं तर कोणत्याही पक्षाचा पॅनल पूर्ण नाही. मग तुम्ही कोणत्या पक्षाशी युती किंवा आघाडी करण्याचा या प्रभाग 1 मध्ये प्रयत्न केला होता का? मी सध्या तर कोणाशी चर्चा केलेली नाही. मी फक्त एक मतदान मागतोय. प्रभागामध्ये सगळ्या नागरिकांना एकच मतदान मागतोय आणि बाकीचे 3 मतं जे आहेत ते तुम्हाला जो कामाचा माणूस वाटतोय त्या व्यक्तीला तुम्ही मतदान करा असं मी सर्व नागरिकांना बोलतोय. आम्ही प्रभागात फिरत असताना या प्रभागात प्रामुख्याने जर ज्या अडचणी आहेत, टावर लाईन, मैत्री वस्ती, मोरी वस्ती या भागात बघितलं तर विजेचा आणि पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. पाटील नगरच्या ट्रॅफिकचा प्रश्न असेल किंवा रस्त्याच्या कामाचा अनेक प्रश्न आहेत. तर मतदारांमध्ये त्या प्रश्नांवरती कशा पद्धतीने तुमचा प्रतिसाद आहे किंवा ते मतदार कसे रिॲक्ट होत आहेत? आता तुम्ही बघताय की या मोरी वस्ती चिखली भागामध्ये रस्त्याचं काम पूर्ण नाही झालेलं. रस्ता आपण बघतोय की धूळ उडती. आज आपण पिंपरी चिंचवड शहर सिटी सारख्या शहरामध्ये राहतोय, परंतु रस्ते झालं, परत टावर लाईनच्या तिथे आपण बघतोय सगळ्या म्हणजे रहदारी किती वाढलेली आहे. आज रोडला ट्रॅफिक किती होतंय आपण बघतोय. पण हे जे प्रस्तावित पहिले सत्तेवाले होते यांनी काय कामं केली आतापर्यंत की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसारखी श्रीमंत महानगरपालिका नसताना पण या लोकांनी आतापर्यंत काय कामं केली हे जनता त्यांना जाब विचारणार आहे. आणि या इलेक्शन मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे सर्व जनता प्रभाग क्रमांक 1 मधली राहणार आहे. मोठे साहेब, आपण खरं तर बाहेरून पिंपरी चिंचवड मध्ये आलाय. बाहेरची संख्या खूप मोठी, परंतु तुमच्या समोर जे तुल्यबळ उमेदवार आहेत राष्ट्रवादी आणि भाजपचे, पैशानं खरं तर मोठे असल्याचं आपण चित्र पाहतोय. आणि प्रभागात एक ही अशी चर्चा आहे की या पैसेवाल्या उमेदवारापुढे तुमचं निभाव लागणार. तुम्ही काय सांगाल प्रभागातील नागरिकांना? आता उमेदवारांनी म्हणजे जे पुढचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी आणि भाजपचे, यांनी प्रत्येक मताला 10,000 रुपये असा रेट काढलाय. आणि दुसरा जो उमेदवार आहे त्याने देवदर्शन करायला चालू केलाय, देवदर्शन लोकांना. पण मला एकच सांगायचंय की याच्या अगोदर यांना देव दिसत नव्हते का? याच्या अगोदर ह्या लोकांना आधी पैसे देऊन मतदान खरेदी करतात काय? मग हे लोक जनतेची सेवा काय करणार आहेत नंतर? या जनतेला न्याय भेटणार आहे का नंतर? तर ही जनता सुज्ञान आहे. मी तर सगळ्यांना सांगतोय की सगळ्यांचे पैसे घ्या,
देवदर्शन करून या आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान करा असं मी सांगतो. लक्ष्मी दर्शन होऊ द्या, लक्ष्मीचं दर्शन घ्या, पण मतदान वंचित बहुजन आघाडीलाच घ्या, असा एक नवीन पायंडा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी सांगितलेला आहे. नागरिक मतदार काय करतील असं तुम्हाला वाटतं? पैसे घेऊन तुमच्या बाजूनं वळतील का? पैसे त्यांचे घेणार आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार, हे नागरिकांचा अशा पद्धतीने रिस्पॉन्स आहे. तुमच्या प्रचाराचा नेमका अजेंडा किंवा तो निवडून आल्यानंतरचा अजेंडा काय? निवडून आल्याच्या नंतर महिलांना आज आपण बघतो गुन्हेगारी क्षेत्र मोरे वस्ती चिखली भागामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे. बरोबर. आणि या गुन्हेगारी वाढल्यामुळे लोकांना महिलांना त्रास होतोय. महिलांना तिथं वाचनालय नाही, या ज्या काही गोष्टी आहेत प्रामुख्याने पाण्याचं. आज आपण पिंपरी चिंचवड सिटी सारख्या शहरामध्ये राहतो आणि टँकरने पाणी घ्यावं लागते. तर त्या ठिकाणी आपण पाण्याची सोय 24 तास पाणी मोरे वस्ती चिखली भागामध्ये कसं भेटेल याच्यासाठी प्रयत्न करा. आपण पाहतोय की सरकारनं अर्थमंत्री असणारे अजित पवार किंवा भाजप महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना 1500 रुपयाची एक देणगी त्यांना लाडकी बहीण ही योजना त्यांच्यासाठी चालू केली. परंतु प्रचारात तर बघितलं तर पाठीमागे लाडक्या बहिणीचा आशीर्वाद खास तुमच्या आता लाडकी बहिणीचे पैसे ते देतात, पण त्या बहिणी माझ्या पाठीमागे आहेत. हे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या पाठीमागे या बहिणी आहेत. त्याच्यामुळे काही घाबरण्याची गरज नाही. आणि 1 नंबर मधून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मी जाणार आहे. तर हे होते वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार बिरुदेव मंकामोटे. त्यांनी सांगितलंय की कुणाचेही पैसे घ्या, पुढील दोन्ही पार्ट्या मजबूत आहेत त्यांच्याकडून पैसे घ्या आणि मतदान मला द्या.